नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोखंडाची कढई साफ कशी करायची किंवा ती स्वच्छ कशी करायची ते पाहणार आहोत। लोखंडाच्या कढईमध्ये आपण भाज्या शिजवतो, पण या भाज्या शिजवल्यानंतर किंवा वापर केल्यानंतर या लोखंडाच्या कढईंना काय होतं की गंज लवकरच चढतो आणि जास्त काळाचा जर गंज जर चढलेला असेल तर तो सहजासहजी काही निघत नाही। तर त्यासाठी काय काय उपाय करायचा किंवा ती कशा कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो या लोखंडाच्या कढईचा गंज, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथं व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी लोखंडाची कढई गॅसवरती आपण ठेवणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की हा गंज कसा काढला जाऊ शकतो। तर सर्वात आधी लोखंडाच्या कढईमध्ये आपण टाकणार आहोत पाणी। तर मी इथं 4 ते 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि ह्या पाण्यामध्येच आपण टाकणार आहेत अजून एक वस्तू, ते म्हणजे लिंबू सत्व। तर यासाठी इथं पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे मी इथं लिंबू सत्व घेणार आहे आणि जर तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही इथं लिंबू पिळलं तरी चालेल, लिंबाची फाक किंवा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल। तर यासाठी इथं 2 ते 3 चमचे सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण हे सारखं असं हलवायचं आहे की जेणेकरून जो साईडचा जो काही गंज चढलेला आहे कढईला तो देखील निघला जाईल। त्यानंतर हे पाणी आपण फेकून द्यायचं आहे आणि कढई आता आपण खाली घेणार आहोत घासण्यासाठी। पण त्याआधी कढईमध्ये पुन्हा एकदा आपण थोडंसं पाणी टाकूया आणि हा गंज एका सुरीच्या साहाय्याने थोडासा काढून घेऊया, कारण ही खूप गंज चढलेला आहे या कढईला। त्यानंतर या पाण्यामध्ये आपण एक घासणी घेणार आहोत आणि यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व पुन्हा एकदा टाकून थोडंसं पाणी टाकून, आता जर तुम्हाला लिंबू सत्व वापरल्याने ॲलर्जी होत असेल तर हातामध्ये तुम्ही प्लास्टिकची पिशवी किंवा हँड ग्लव्स घातले तरीही चालेल आणि एक 5 मिनिटं छान असं घासून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता असा रिझल्ट आपल्याला इथं मिळालेला आहे। तर यासाठी काय करूया, जे काही उरलेले डाग आहेत, अजून हे गंज आहे इथं बघू शकता लोखंडाच्या कढईला, तर त्यासाठी काय करूया की इथं मी 1 चमचा पोहे खाण्याचा 1 चमचा मी इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक लिंबू चिरून मी घेतलेला आहे। लिंबाच्या 2 फाका अशा करून घेतल्या। आता त्यानंतर आपण ह्या लिंबाच्याच फाकाने असं ही कढई साफ करून घेणार आहेत, असेच असं घासून घेणार आहोत। तर इथं बघू शकता आपण पहिल्यांदा जेव्हा पाणी टाकलं, सायट्रिक ॲसिड टाकलं, त्यामुळे थोडासा फरक झालेला आहे, पण ही खूप जुनी आणि गंजलेली कढई आहे, त्यासाठी हिला म्हणजे स्वच्छ होण्यासाठी वेळ तर लागणारच। तर त्यासाठी पुन्हा एकदा सोडा आणि लिंबाने आपण ही साफ केलेलं आहे आणि पुन्हा एकदा यावरती पाणी टाकून थोडंसं ही पूर्ण अशी कढई बघा असा आपला रिझल्ट इथं मिळालेला आहे, अशी साफ झालेली आहे आणि ही ओरिजिनल लोखंडाची कढई आहे, त्यामुळे जो काही थोडासा काळा भाग आहे तो निघणार नाही, तर त्यामुळे हा काळा भाग असाच राहील। आणि मंडळी, तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगायची म्हणजे जेव्हा पण तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवाल तेव्हा ती भाजी बनवल्यानंतर लगेचच एखाद्या प्लेटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, तसेच लोखंडाच्या कढईमध्ये ठेवायची नाहीये। आणि लोखंडाची कढई घासल्यानंतर किंवा तिला साफ केल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर तिला एका सुती कपड्याच्या साहाय्याने आपण पुसून घ्यायचं आहे। ही एक महत्त्वाची टिप्स आहे। सुती कपड्याने मी इथं ह्या कढईला संपूर्ण असं पुसून घेतलं। आता कढईला आपण तेल लावून घ्यायचं आहे इथं आणि कढईला आपण अशा प्रकारे जर तेल लावून ठेवलं तर कढई पुन्हा गंज चढत नाही, कढईला परत म्हणजे गंज चढतच नाही किंवा ती गंजसुद्धा नाही। तर असा हा अशी ही महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही लक्षात असू द्या लोखंडाच्या कढईसाठी की गंज चढू नये यासाठी आपण पुन्हा एकदा वापरण्यासाठी तिला तेल लावून ठेवायचं आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा।